जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न। आज आपली सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 आहेत। या प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण एकूण 50 प्रश्न बघणार आहोत। हे 50 प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे 50 प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकतात, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात। चला तर सुरू करूया आज आपल्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या समोर आलेला आहे। तर या प्रश्नाची उत्तरे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा। बघूया तुमचे प्रश्न किती बरोबर येतात। तर चला सुरू करूया। भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, तेलंगणा उच्च न्यायालय। तेलंगणा उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 2, भारतात कुटुंब न्यायालय कायदा केव्हा अस्तित्वात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, 1984 साली भारतामध्ये कुटुंब न्यायालय कायदा अस्तित्वात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे एकूण किती न्यायमूर्ती आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, 34। तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे एकूण 34 न्यायमूर्ती आहे। 34 मधील एक मुख्य न्यायाधीश असतात, तर बाकी 33 हे न्यायमूर्ती असतात। पुढील प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणत्या कलमाद्वारे पदावरून काढता येते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, कलम 124(4). या कलमद्वारे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून काढता येतात। प्रश्न क्रमांक 5, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, भारतीय संसदेला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार असतो। प्रश्न 6, देशातील पहिले ग्राम न्यायालय कोणत्या दिवशी कार्यान्वित झाले किंवा स्थापन झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, 2 ऑक्टोबर 2009 या साली देशातील पहिले ग्राम न्यायालय स्थापन झालेले आहेत। प्रश्न 7, मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, 30 मे 1982 साली पणजी खंडपीठाची स्थापना करण्यात आलेली आहे। पुढील प्रश्न क्रमांक 8, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणाऱ्या भारतातील पहिल्या महिला कोण होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय ए, अन्ना चंडी। अन्ना चंडी या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून भारतातील पहिल्या महिला आहेत। प्रश्न 9, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय बी, राज्यपाल। राज्यपाल यांना राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार असतो। प्रश्न 10, राज्य विधिमंडळाच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, 6 महिनेपेक्षा जास्त नसावे। तर राज्य विधिमंडळाच्या 2 अधिवेशनांमधील अंतर हे 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे। प्रश्न क्रमांक 11, विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपलं पर्याय बी, राज्यपाल यांना विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार असतो। पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात कमी काळ कोणत्या न्यायाधीशाने भूषवले होते?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, न्यायमूर्ती के.एन. सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात कमी काळ भूषवला होता. पुढील प्रश्न क्रमांक 12. कोणत्या कलमाद्वारे अभिलेख न्यायालयाची स्थापना झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, कलम 129 आणि कलम 215 या दोन कलमाद्वारे आपल्या अभिलेख न्यायालयाची स्थापना झालेली आहेत. उच्च न्यायालय आणि सुप्रीम न्यायालय या दोन न्यायालयांची स्थापना या कलमाद्वारे झालेली आहेत. प्रश्न 13. संविधानातील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनाची तरतूद केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, कलम 125 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनाची म्हणजेच पगाराची तरतूद आहेत. प्रश्न क्रमांक 14. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, राष्ट्रपती. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असते? तर राष्ट्रपती करत असते. प्रश्न 15. घटना दुरुस्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, कलम 368 द्वारे आपल्या भारताची घटना दुरुस्ती या कलमाद्वारे केल्या जाते. प्रश्न क्रमांक 16. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. असेच प्रश्न आपल्याला उच्च न्यायालय या भरतीच्या परीक्षेमध्ये येत असतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न 17. उपजिल्हाधिकारी या पदासाठी उमेदवाराची निवड कोणती संस्था करते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC. MPSC द्वारे उपजिल्हाधिकारी या पदासाठी उमेदवाराची निवड केली जाते. प्रश्न 18. मरणोत्तर भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, विनोबा भावे. विनोबा भावे यांना त्यांच्या मरणानंतर भारतरत्न मिळालेले आहे आणि ते पहिले महाराष्ट्राचे व्यक्ती होते. पुढील प्रश्न क्रमांक 19. वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी, राजा राममोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केलेली आहेत. प्रश्न 20. रौलट कायदा कधी अंमलात आला? इतिहासाचे प्रश्न आपले आता सुरू झालेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, 1919 साली रौलट कायदा हा अस्तित्वात आला होता. प्रश्न क्रमांक 21. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, जवाहरलाल नेहरू हे डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 22. राष्ट्रपिता म्हणून कोणाला संबोधले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असे म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 23. चंपारण सत्याग्रह कधी सुरू झाला? महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, 1917 साली चंपारण सत्याग्रह झाला होता. प्रश्न 24. ऐतिहासिक पुणे करार कोणत्या तारखेला करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, 24 सप्टेंबर 1932 साली हा पुणे करार करण्यात आलेला आहे. प्रश्न 25. बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, छत्रपती संभाजी महाराज यांनी बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 26. ज्याने अभ्यास केला तोच परीक्षा पास होणार हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर हा मराठी व्याकरण संदर्भात प्रश्न आहेत.
तर आपल्याला व्याकरणसुद्धा विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, संकेतार्थी वाक्य. प्रश्न 27. मासा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मासा या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय डी, मासळी किंवा मासोळी असे सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. प्रश्न क्रमांक 28. सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, सूर्याचा समानार्थी शब्द रवी आहेत. प्रश्न क्रमांक 29. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 30. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी, पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रश्न क्रमांक 31. जगप्रसिद्ध ताजमहल कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत? तर ताजमहल हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत? तर पर्याय बी, यमुना नदीकाठी वसलेले आहेत आपले ताजमहल. प्रश्न क्रमांक 32. कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, जांभी मृदा. तर कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये जांभी मृदा आढळते. प्रश्न क्रमांक 33. मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? महत्त्वाचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही कादंबरी लिहिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 34. भूकंप मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, सिस्मोग्राफ. सिस्मोग्राफ हे भूकंप मोजण्यासाठी वापरले जाते. प्रश्न 35. भीमाशंकर अभयारण्य हे कोणत्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, लंगूर. लंगूर या प्राण्यासाठी भीमाशंकर अभयारण्य प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 36. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 37. तांडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? तर तांडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 38. खगोल या शब्दाचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, आकाशातील गोल म्हणजेच खगोल. असा प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेला आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसे वाटत आहेत? जर तुम्हाला प्रश्न आवडत असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता. चला तर पुढचा प्रश्न क्रमांक 39. राणीगंज हे दगडी कोळशाची खाण कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, दामोदर नदीच्या खोरे. या खोऱ्यामध्ये राणीगंज ही दगडी कोळशाची खाण आढळते. प्रश्न 40. आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, बांगलादेश आणि भारत या दोन देशाच्या मध्ये आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्प आहेत. प्रश्न क्रमांक 41. दरवर्षी जागतिक मानवी हक्क दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न
प्रश्न क्रमांक 42, जंक ईमेलला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी, स्पॅम मेल असे जंक ईमेल याला म्हणतात. कॉम्प्युटर आधारित प्रश्न आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 43, लोहाच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? लोह आयरनच्या कमतरतेमुळे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय सी, ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय. हा रोग लोहाच्या कमतरतेमुळे होत असतो. प्रश्न क्रमांक 44, मूत्रपिंड व्यतिरिक्त शरीरातील मिठाचा थोड्या प्रमाणात निचरा करणारा दुसरा मार्ग कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय ए, त्वचावरील घाम. त्वचावरील घाम ही मूत्रपिंड व्यतिरिक्त शरीरातील मिठांचा थोड्या प्रमाणात निचरा करणारा दुसरा मार्ग होय. प्रश्न 45, हॅरिस शिल्ड ट्रॉफी ही कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर स्पोर्टवरती हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, क्रिकेट. क्रिकेट या संदर्भात हॅरिस शिल्ड ट्रॉफी आहेत. प्रश्न 46, प्रथिनांचा सर्वात उत्तम नैसर्गिक स्रोत खालीलपैकी कोणता आहे? तर प्रथिनांचा सर्वात उत्तम नैसर्गिक स्रोत हा सोयाबीन आणि कडधान्य आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए. प्रश्न क्रमांक 47, गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारा मासा कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, कटला. कटला हा मासा गोड्या पाण्यामधील मत्स्य शेतीमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारा मासा आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 48, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, भिल्ल ही काही जमात आहे. ही 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 49, पृथ्वीला स्वतःभोवती म्हणजेच परिवलन 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, 4 मिनिटे इतका वेळ लागतो पृथ्वीला आपल्या स्वतःभोवती फिरण्यासाठी. प्रश्न क्रमांक 50, आशियातील सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, गोबी वाळवंट. गोबी वाळवंट हे आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी. विद्यार्थी मित्रांनो, हे बघितले आज आपण 50 प्रश्न. हे 50 प्रश्न एक तर तुम्ही नोटमध्ये लिहून ठेवा किंवा आपण ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत असतो. त्यावर तुम्ही ही प्रश्न वाचून रिव्हिजन करू शकतात. तर जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर हा आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे आहेत. बघा, तर प्रश्न काय आहेत? प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे आहेत. आज झालेल्या प्रश्नाची PDF तुम्हाला आपल्या सरकारी स्पर्धा या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल. तर हे आहेत आपल्या प्रश्नाची उत्तरे. चला तर अशाच प्रश्नासाठी आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.